आज देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची सुद्धा भेट झाली. हे इव्हेंट आहे आणि खोदा पहाड निघला चुवा असं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात रब्बी पिकाचं हजारो हेक्टरचं नुकसान झालं. शेतकरी चिंतातूर आहे, आत्महत्या चाललेल्या आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, महागाई आग ओकत आहे. आणि अशा परिस्थितीत ताजलँड हॉटेलमध्ये एअर कंडिशनमध्ये बसून या पद्धतीचं इव्हेंट करून जनतेची दिशाभूल करण्याचं जे भाजपचं जे धोरण आहे ते आपल्याला पाहायला मिळते आहे. भाजप हे फक्त निवडणूकजीवी, भाषणजीवी आणि या पद्धतीचे इव्हेंट करणारी पार्टी आहे. त्याच्यामुळे फार याला गांभीर्याने घेतलं गेलं नाही पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही बावनकुळे यांनी ट्विट केलेलं आहे, काँग्रेसचा हात पाकिस्तानचा हात सिद्ध झाले, काय सांगाल? पाकिस्तानबरोबर भाजपचा किती मोठा हात आहे हे विदेश मंत्र्यांनी दिलेल्या स्टेटमेंटमध्ये सिद्ध झालेलं आहे. स्वतःच्या पापाचं खापर चंद्रशेखर बावनकुळे असेल, नड्डा असेल, मोदी असेल, अमित शहा असेल, हे दुसऱ्यावर फोडण्यामध्ये ते लागलेले आहे. व्हिडिओ गेम भाजप खेळते आहे. काँग्रेस पक्षाला या देशाच्या अस्मितेशी लेणं देणं आहे. या देशाच्या सेनेला आमचा शालूट नेहमी राहिलेला आहे आणि ज्या आमच्या 26 बहिणीचं सिंदूर जे आतंकवाद्यांनी पुसलं ते 4 आतंकवादी आहे कुठं त्याचा पत्ता का सांगत नाही. आणि म्हणून ज्यांनी पाकिस्तानशी भाजपनी जो हातमिळवणी केलेली आहे ते लपवण्यासाठी या पद्धतीचं एक वातावरण गोदी मीडियाच्या माध्यमातून निर्माण करण्याचा एक अयशस्वी प्रयत्न भाजप करते आहे. हे त्याच्यातून सिद्ध होते आहे. झालेल्या नेत्यामध्ये नाना पटोले असं बावनकुळे सुद्धा, त्याचाच मेंदू भ्रष्ट झालेला आहे. भ्रष्टाचारामध्ये बोकडलेली आणि सत्तेचा माज आलेली ही व्यवस्था आहे आणि त्याच्यामुळे यांचं मन आणि मेंदू हाच कुजलेला आहे. त्याचाच परिणाम आपण पाहतोय की ते या पद्धतीचं खालच्या लेवलवर जाऊन बोलतात. माननीय महामहिम राष्ट्रपतीजींना आम्ही आज पत्र लिहिलेलं आहे. निवडणूक आयोगाने साठगाठ करून महाराष्ट्राच्या जनतेच्या मताला ज्या पद्धतीनं त्यांनी भाजपच्या पारड्यात टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे ते चित्र स्पष्ट झालेलं आहे. निवडणूक आयोग वारंवार माहिती लपवत आहे. 46 लाख मतं नवीन कोणते आहेत ते आम्ही विचारले, त्याचा उत्तर द्यायला तयार नाही निवडणूक आयोग. आम्ही त्यांना विचारलं की रात्री संध्याकाळी 5 वाजताच्या नंतर दुसऱ्या दिवशीच्या 3 वाजेपर्यंत जे 76 लाख मतं वाढली ते कुठून आले, कोणत्या बूथवर झाले, त्याचे फुटेजेस आम्हाला द्या. त्याची माहिती निवडणूक आयोग द्यायला तयार नाही. आणि परवा राहुलजींनी जे लेख दिला लिहून काही पेपरमध्ये आला आणि त्याची आग ती भाजपला लागली. याचाच अर्थ भाजप आणि निवडणूक आयोग यांचं याच्यामध्ये मॅच फिक्सिंग आहे. आणि निवडणूक आयोग म्हणतं की आम्हाला विचारा, तुम्हाला विचारलं, तुमच्याजवळ आम्ही आलो, तुम्ही वेळेवर कायदे बदलवता, म्हणजे चोर के दाढी में तिनका अशी परिस्थिती आज निवडणूक आयोगाची आहे आणि भाजपची आहे. आणि म्हणून महामहिम राष्ट्रपती महोदयांना आम्ही पत्र लिहिलेलं आहे की याची उच्चस्तरीय एक चौकशी व्हावी. लोकतंत्रामध्ये मतदान हाच लोकशाहीचा मूळ गाभा आहे आणि त्यालाच भाजप आणि निवडणूक आयोग संपवत आहे. ही चौकशी करावी आणि महाराष्ट्रातलं हे जे जनता विरोधी आणि बेईमानीनं निवडून आलेले जे सरकार आहे बरखास्त करावं, ही मागणी महामहिम राष्ट्रपती महोदयांना आम्ही केलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.